या सेशनमध्ये आपल्याला सी प्लस प्लस प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग फीचर्स आणि सिंटॅक्स स्ट्रक्चर जे आहे ते डिस्कस करायचं आहे. प्रोग्रामिंग ऑलरेडी आपण सिस्टम प्रोग्रामिंग, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग ह्या दोन कॅटेगरीज बद्दल डिस्कस केलोय. सो प्रोग्रामिंग इज टू राईट अँड इन्स्ट्रक्ट कम्प्युटर मशीन to perform a task. So this programming approach, now we are going to learn using procedure oriented, object oriented, interpreted. तीन अप्रोच कोडिंग करताना फॉलो करता येतात. प्रोसिजर ओरिएंटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि इंटरप्रेटेड. सी प्रोग्रामिंग हे प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजचं एक्झाम्पल आहे. सी प्लस प्लस, जावा, पायथन, जावास्क्रिप्ट हे लँग्वेजेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे एक्झाम्पल्स आहेत. आणि ऍक्च्युली पायथन, जावास्क्रिप्ट हे इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे देखील एक्झाम्पल आहेत. प्रोग्रामिंग करत असताना कंपाईल आणि रन हे एक प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल, मी सी लँग्वेज मधनं जर कोडिंग करत असेल तर एडिटर्स आहेत वेगवेगळे आणि कंपायलर्स अवेलेबल आहेत. तर मी जर कोड एडिटर डेव सीपीपी किंवा व्हीएस कोड यूज करून सीचं प्रोग्राम टाईप करत असेल तर कोड टाईप करून झाल्यानंतर एक्झिक्यूट करण्यासाठी, कंपाईल करण्यासाठी आपल्याला सी लँग्वेजचा जो कंपायलर आहे तो म्हणजे जीसीसी. ओके, आताचं लेटेस्ट व्हर्जन आहे 4.x, म्हणजे 4 व्हर्जन आहे. या कंपायलरचा वापर करून टाईप केलेला जो सोर्स कोड आहे तो मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करता येते. कन्वर्ट झाल्यानंतर जे फाईल क्रिएट होते त्या फाईलला आपण ऑब्जेक्ट फाईल असं म्हणतो. ओके, सो ज्या वेळेला मी कंपाईल या ऑप्शनचा यूज करेन त्यावेळेला एक ऑब्जेक्ट फाईल क्रिएट होते आणि ह्या दोन्हीही फाईलचं एक्सटेन्शन रिस्पेक्टिव्हली .c आणि .obj असं असतं. आणि नेक्स्ट जी स्टेप आहे ते सक्सेसफुल कंपायलेशन नंतर मशीनचा जो कोड आहे तो मेमरीमध्ये लोड करावा लागतो. आणि हे लोड करण्याची जी प्रोसेस आहे याला आपण इंटरप्रिट असं म्हणतो. इंटरप्रिट. एकदा का मेमरीमध्ये हा कोड इंटरप्रिट झाला की नेक्स्ट याचं जे आउटपुट आहे ते कन्सोल स्क्रीनवरती आपल्याला दिसतं. सो हे आउटपुट आहे. सी प्रोग्रामिंगचं जे आउटपुट आहे ते कन्सोल स्क्रीन, कमांड प्रॉम्प्ट या ब्लॅक स्क्रीनवरती आपल्याला आउटपुट दिसतं. आणि हे जे फायनल आउटपुट आहे यालाच हाय लेवल लँग्वेज असंही म्हणतात. ओके, हाय लेवल लँग्वेज म्हणजे प्रोसेस झालेलं जे प्रोग्राम आहे त्याला आपण हाय लेवल लँग्वेज असं म्हणतो. आणि याचं जे आउटपुट आहे ते .exe फॉर्मॅटमध्ये येतं. ही प्रोसेस ऑलरेडी सी लँग्वेज मध्ये करून बघितलेली आहे. सी प्लस प्लस मध्ये देखील हेच आहे. सी प्लस प्लस मध्ये देखील सोर्स कोड जो एंटर होणार आहे तो .cpp एक्सटेन्शन मध्ये एंटर होणार. सी प्लस प्लस साठी देखील कंपायलर आहे तो जीसीसी हाच आहे. कंपायलेशन नंतर मशीन कोड जो तयार होणार आहे त्याला देखील आपण ऑब्जेक्ट कोड, ऑब्जेक्ट फाईल असंच म्हणणार आहे. आणि त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ते इंटरप्रिटर, म्हणजे मेमरीमध्ये जो सोर्स कोड आपण टाईप केलाय तो या मेमरीमध्ये लोड करायचं आणि आउटपुट शो करायचं. तर ही कंप्लीट प्रोसेस सेम आहे. तर ही प्रोसेस जी आहे, ओके, हे कोड टाईप करणे आणि एक्झिक्यूट करणे
याची आहे. पण कोड टाईप करण्याचं जे सिंटॅक्स आहे ते जे सी लँग्वेज फॉलो करतं आणि जे सी प्लस प्लस फॉलो करतं, हा जो डिफरन्स आहे तो प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा आहे. सी लँग्वेज जे प्रोसेस फॉलो करतं त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे आपण हेडर फाइल्स क्रिएट करतो. ओके, प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजेसमध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे आपण हेडर फाइल्स टाईप करतो. त्यानंतर आपण मेन फंक्शन किंवा अजून फंक्शन्स असतात, कस्टमाइज आपण करतो. ॲड डेटा, शो डेटा, कॅल्क्युलेट, परचेस किंवा फाइंड रिव्हर्स, सर्च व्हॅल्यू फंक्शन आपण अजून लिहू शकतोय. फंक्शन खरं लिहिल्यानंतर व्हेरिएबल डिक्लेरेशन हे देखील त्या फंक्शनमध्ये फक्त टॉपलाच करता येतं. सी लँग्वेजमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन हे ड्युरिंग द कोड कुठेही करता येत नाही. मेन फंक्शन टाईप केला तर मेन फंक्शनच्या टॉप सेक्शनमध्ये सुरुवातीलाच फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करता येतात. आधेमध्ये कुठेही व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर कंपाईल टाइम एरर येतं, सिंटॅक्स एरर येतं. आणखीन एक म्हणजे फंक्शनचं जे डेफिनेशन आपण टाईप करतो तर त्याला फंक्शन प्रोटोटाइप, फंक्शन डिक्लेरेशन हे देखील पहिला कंपाईल व्हायला पाहिजे, मग डेफिनेशन कंपाईल व्हायला पाहिजे. हा देखील रूल आहे. म्हणजे डिक्लेरेशन हा सेक्शन फर्स्ट, डेफिनेशन हे सेक्शन नंतर आणि मग फंक्शन कॉल, अशा 3 स्टेपमध्ये प्रत्येक सोर्स कोड, प्रत्येक लाईन ऑफ कोड सी प्रोग्रामिंग मध्ये टाईप करावं लागतं. सी प्रोग्रामिंग मध्ये कोणताही सोर्स कोड परत जर रियूज करायचा असेल तर लुपिंग आपण यूज करतो किंवा फंक्शन आपण यूज करतो. एखादा कोड आपल्याला जर परत परत लागणार आहे, 1 ते 100 प्रिंट करायचं आहे, तर आपल्याला प्रिंटएफ 1 to 100 असा 100 टाइम्स लिहायची गरज नाही. व्हाईल लूप आहे, फॉर लूप आहे, डू व्हाईल लूप आहे, कोड रियूज करता येते. हेच फंक्शन टाईप केलं आपण तर त्या फंक्शनला आपण रियूज करू शकतो, परत कॉल करू शकतो 100 टाइम्स किंवा 10 टाइम्स त्या फंक्शनला कॉल करू शकतो. तर हे सी प्लस प्लस मध्ये आपल्याला फंक्शन आणखीन इनहेरिटन्स अशा दोन्हीही पद्धतीने करता येतं. सी प्लस प्लस, जावा, जावास्क्रिप्ट, पायथन हे चारही लँग्वेजेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड अप्रोच फॉलो करतात. तर प्रोसिजर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इंटरप्रिटेड हे प्रोग्रामिंगचे टाइप्स नाही आहेत. प्रोग्रामिंग हे एकतर सिस्टम प्रोग्रामिंग असतं किंवा ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग असतं. पण प्रोग्राम टाईप करण्याचा जो अप्रोच आहे, प्रोग्रामला, सोर्स कोडला कोलॅबोरेटिव्हली एक्झिक्यूट करण्याचा जो अप्रोच आहे, तो अप्रोच एकतर प्रोसिजर असू शकतो, ऑब्जेक्ट असू शकतो किंवा इंटरप्रिटेड असू शकतो. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग करायचं ह्याचाच अर्थ एकत्र कोडिंग, टीम मध्ये येऊन कोडिंग करणे, रियूज करण्यासाठी प्रोटोटाइप डिफाइन करणे, टेम्पलेट डिफाइन करणे, एरर हँडलिंग करणे, कस्टमायझेशन करणे, ऑटोमेशन करणे, हे जे सगळे फीचर आहेत हे सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग मध्ये बरेच फीचर्स आहेत. कन्स्ट्रक्टर आहे, इनहेरिटन्स आहे, ओव्हरलोडिंग आहे, ओव्हररायडिंग आहे, फ्रेंड फंक्शन्स आहेत, ऍक्सेस मॉडिफायर्स आहेत, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड हे कीवर्ड्स यूज करून स्कोप डिफाइन करता येतं, लिमिट म्हणजे जे काही कोडिंग रेस्ट्रिक्शन्स आहेत ते ठेवता येतात. सो ओव्हरऑल प्रोग्रामिंग करण्यासाठी आता आपल्याला अप्रोच बदलायचा आहे. सी लँग्वेजचा जो सिंटॅक्स होता, स्ट्रक्चर ऑफ प्रोग्रामिंग जे होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार बदल करायचा आहे. आउटपुट शो करण्यासाठी जे फंक्शन आहे ते प्रिंटएफ आणि स्कॅनएफ असं इनपुटसाठी, सी प्लस प्लस मध्ये मात्र सी आउट हे आउटपुटसाठी, सी इन हे इनपुटसाठी यूज करायचं आहे. सो सिंटॅक्स मध्ये पण बदल आहे आणि कोडिंग करण्याचा जे अप्रोच आहे त्याच्यात देखील बदल आहे. तर सी प्लस प्लस प्रोग्रामिंग केल्यानंतर जावा, पायथन आणि जावास्क्रिप्ट मधलं देखील बरेच कन्सेप्ट्स हे सेम असल्यामुळं प्रोग्रामिंग करता येणार आहेत. प्रत्येक सी प्रोग्राम हा सी प्लस प्लस प्रोग्राम आहे.
प्रत्येक सी प्लस प्लस प्रोग्राम हा जावा पायथन जावास्क्रिप्ट प्रोग्राम आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंगचं जे अप्रोच आहे ते त्या त्या लँग्वेजेसमध्ये सिंटॅक्समध्ये कीवर्ड्समध्ये आणि प्रोटोटाइपमध्ये फक्त चेंज होणार आहे. बाकी जे अल्गोरिदम आहे स्क्रिप्टिंग आहे ते करू. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग जे आहे ते बऱ्याच अशा फीचर्सनी आपल्याला एक 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 एक्झाम्पल वाईज कव्हर करत जायचं आहे. फर्स्ट 8 डेज 9 डेज जे आहेत ते आपल्याला सी लँग्वेजमध्ये जे केलेले प्रोग्राम आहेत ते सी प्लस प्लस यूज करून रिव्हिजन पण करायचं आहे, आपलं लॉजिक देखील इम्प्रूव्ह करायचं आहे, कन्सेप्ट आपण जे शिकलेले आहेत, अल्गोरिदम्स आपण जे कव्हर केलेत ॲरे मधले असू दे, सर्चिंग सॉर्टिंगचे किंवा स्ट्रक्चर आणि फंक्शन्स ह्या टॉपिकचा यूज करून कॉल बाय व्हॅल्यू असेल, कॉल बाय रेफरन्स असेल, रिकर्जन असेल, पॉइंटरमध्ये मेमरी अलोकेशन असेल. सो या सगळ्या पॉइंट्सचे एक प्रॉपर रिव्हिजन करून मग आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंगचे जे फीचर्स आहेत ते वन बाय वन बाय एक्झाम्पल बाय रिअल टाइम प्रॅक्टिस हे कव्हर करत जाणार आहे. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंगचं जे डेफिनेशन आहे सिम्पली याच्यात तुम्हाला रियुजेबिलिटी, त्यानंतर कोड, कन्साइज कोड, एनकॅप्सुलेशन हे 3 इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. अजून डिटेल्ड आपण पुढे डिस्कस करूयात. इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग बद्दल हा जो अप्रोच आहे हा नो कंपायलर हा अप्रोच आहे. कोड टाईप करायचं आणि एक्झिक्यूट करायचं, इंटरप्रिट करायचं. याच्यामध्ये कंपायलर हा प्रकारच नाही आहे. तुम्ही कोड टाईप करायचा आहे आणि डिरेक्ट मशीन कन्व्हर्जन न करता त्या कोडचा आउटपुट चेक करायचा आहे. सो विदाउट कंपायलर मग इथे एक क्वेश्चन मार्क, एक क्युरियोसिटी अशी राहते की कंपाईल केलं नाही तर जे आपण सिस्टम यूज करतोय, ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतोय, तर त्या मशीनला हे समजणार कसं की सोर्स कोड काय आहे आणि मशीनला हे कन्वर्ट न करता मग आउटपुट येणार कसं. आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग मध्ये 50% सिलेबस कव्हर करून मग इंटरप्रेटर प्रोग्रामिंगचं जर देखील डिस्कशन जर केलो तर मात्र मिनिंगफुली लक्षात येईल, प्रॅक्टिकली लक्षात येईल की कंपायलरची गरज कधी असते आणि कधी नसते. आता मात्र हा टॉपिक होल्ड वरती आहे, हे डिस्कशन होल्ड वरती आहे, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग आपण 50% कव्हर करून इंटरप्रिटेड प्रोग्रामिंगचं प्रॅक्टिकल यूज केसेस डिस्कस करणार आहे. प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे दोन टर्म्स आपल्याला कायम कंपॅरिझन करायचे आहेत. एक म्हणजे परफॉर्मन्स ऑफ ऍप्लिकेशन आणि सेकंड म्हणजे स्पेस युटिलायझेशन. तुमचा प्रोग्राम टाईप केल्यानंतर किती मेमरी कंपाईल टाइम मध्ये रिझर्व केली जाते, त्याला कमी कसं करता येईल. तर हे दोन पॅरामीटर्स प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपल्याला कायम चेक करायचे आहेत. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट लाईफ सायकल असा देखील एक सेपरेट सब्जेक्ट आहे. तर सॉफ्टवेअरला किंवा कोणत्याही वेब ऍप्लिकेशनला डेव्हलप करत असताना बरेचसे मॉडेल्स, डिझाईन पॅटर्न्स फॉलो केले जातात आणि त्यामुळे ते सक्सेसफुल होतात. तर ओव्हरऑल एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग करणं ह्याचा अर्थ डेव्हलपर्स जे काही रिअल टाइम मध्ये काम करत असतात त्यातलाच एक पर्सेंटचा भाग आपल्याला सी प्लस प्लस प्रोग्रामिंग थ्रू समजावून घ्यायचं आहे. त्यांचं एक लाईफ सायकल समजावून घ्यायचं आहे, हाऊ ऍप्लिकेशन फंक्शन्स. तर आता आपल्याला कोडिंग डिरेक्टली आजपासूनच लगेच स्टार्ट करायचं आहे. बरंच फंडामेंटल्स आहे, पण प्रॅक्टिकल प्रोग्राम्स आपण साइड बाय साइड फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग हे कव्हर करत राहणार आहे. आणि प्रोग्रामिंग हे शिकण्यासाठी जेवढा आपण जास्त सिंटॅक्स आणि फंक्शनॅलिटी वरती काम करू तेवढं फंडामेंटल्स पण स्ट्रॉंग होते. सो आता इथं आपण फर्स्ट सी प्लस प्लसचा कोड एक्झिक्यूट करणार आहे, ते आहे हॅलो वर्ल्ड. तर सी लँग्वेजची हिस्ट्री आहे तशी सी प्लस प्लसची देखील एक इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. सी लँग्वेज 1972 मध्ये डेनिस रिची यांनी इन्व्हेंट केली होती आणि त्यांच्यासोबत जे काम करणारे आणखीन
सहकारी आहेत. जसं की बी लँग्वेजला इन्व्हेंट केलेले केन थॉमस सॉरी, पायथन इन्व्हेंटर जुदो वॅन रॉसम, सी प्लस प्लस इन्व्हेंटर बिजर्नी स्ट्राउस्ट्रप, त्या व्यतिरिक्त अजून कोबोल आणि बी लँग्वेज, BCPL, तर हे जे काही फाउंडर्स आहेत ज्यांनी ह्या लँग्वेजेसना कन्स्ट्रक्ट केलं, त्याचा सिंटॅक्स डिफाईन केला, त्याच्यामध्ये लायब्ररीज क्रिएट केले, तर या सगळ्यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम इन्व्हेंट केली. ओके, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमला बनवले 1976 मध्ये. आणि सी लँग्वेजचा जो सिंटॅक्स आहे हा एक ओव्हरऑल कॉम्प्लेक्स, कॉम्प्लिकेटेड आणि पटकन न समजणारा असा कोडिंग सिंटॅक्स असल्यामुळं डेव्हलपमेंटसाठी, बिगिनर्ससाठी हे खूप इझी आहे सी लँग्वेज. कारण त्याच्यामध्ये कीवर्ड्स आणि ओव्हरऑल एक सिंटॅक्स जर बघितलं तर सहज लक्षात राहण्यासारखं आहे. ओके, फक्त 32 कीवर्ड्स आहेत, ठराविकच डेटा टाइप्स आहेत आणि रूल्स पण जे आहेत ते प्रोग्रामिंग करण्यासाठी एक 15-20 दिवसांमध्ये समजण्यासारखे आहेत. ओके, पण सी लँग्वेज ही एक डेव्हलपमेंट लँग्वेज म्हणून जर आपण कन्सिडर केलं तर मात्र खूप कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला जर कुठलं कॉलेजचं ऍप बनवायचं असेल किंवा काही कॅल्क्युलेशन्स एम्बेडेड टाईपचे करायचे असतील, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वरती, हार्डवेअर इक्विपमेंट्स वरती सिरियल कम्युनिकेशन करायचं असेल, तर लँग्वेजेसला जे लायब्ररीज असतात, हेडर फाइल्स असतात, ते सी लँग्वेज मध्ये डेव्हलप करणं आणि त्यांना एक्झिक्यूट करणं हे जास्त लेंदी आहे. खूप जास्त कोडिंग करावं लागतं. फंक्शन्सना एक्झिक्यूट करण्यासाठी बरेच डिपेंडन्सीज आहेत आणि त्यांना एकत्र करून त्या व्हर्जन वाईज त्यांना प्रॉपर सिंटॅक्स मध्ये इम्प्लिमेंट करून आणि कॉन्फिगरेशन करून मग एखादा प्रोजेक्ट हा सक्सेसफुल होतो. वेळ पण जास्त लागतं. कुठल्याही प्रोजेक्टसाठी हे देखील 2 पॅरामीटर महत्वाचे आहेत. त्या प्रोजेक्टला लागणारी कॉस्ट वर्सेस त्या प्रोजेक्टला कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम. तर हे सी लँग्वेज मधनं तेवढं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. खूप जास्त टाइम सी लँग्वेज मधनं डेव्हलप करण्यासाठी लागतं. हेच आपल्याला जर टाइम कमी करायचा असेल आणि रिसोर्स मॅनेजमेंट पण प्रॉपर करायचं असेल, कारण एखादा प्रोजेक्ट हा लॉंग टर्म साठी 2 वर्ष 4 वर्ष पण चालू शकतो आणि ह्या पूर्ण पिरियडमध्ये जर डेव्हलपर्सना ऑल्टरनेटिव्हली स्वॅपिंग करायचं असेल किंवा एखाद्या डेव्हलपरच्या जागी दुसरा डेव्हलपर येणार असेल, तर हे सोर्स कोड लॉजिक हे खूप जास्त प्रोजेक्ट मॉड्यूल्स वाईज समजावून घेणं अवघड आहे. फ्रेमवर्क असेल, लायब्ररीजचा एक प्रॉपर स्टॅक असेल, डॉक्युमेंटेशन वाईज सगळं इम्प्लिमेंटेशन असेल, तर मात्र नवीन येणाऱ्या डेव्हलपरला हे सगळं सहज लक्षात येतं. पण सी लँग्वेज मध्ये असं काहीच नाही आहे. ओके, सी लँग्वेज मध्ये असं एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन किंवा फ्रेमवर्क असेल किंवा एक लायब्ररीचा स्टॅक असेल असं काहीच नाही आहे. सी लँग्वेज हे प्रोग्रामिंग ओके डेव्हलपमेंटसाठी म्हणूनच 100% सुटेबल नाही आहे. सी प्लस प्लस हे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करण्यासाठी म्हणून नवीन तयार केली गेलेली लँग्वेज आहे. म्हणूनच सी प्लस प्लस प्रोग्रामिंगला सुपर सेट ऑफ सी प्रोग्रामिंग असं म्हणतात. जे काय ड्रॉबॅक्स ऍज अ डेव्हलपमेंट लँग्वेज म्हणून सी लँग्वेज मध्ये होते, त्या सगळ्यांना ओव्हरकम करण्यासाठी नवीन लायब्ररीज बनवले गेले. सिंटॅक्स मध्ये थोडाफार चेंज करण्यात आला. त्यातला एक चेंज मी तुम्हाला सांगतो. व्हेरिएबल डिक्लेरेशन हे कुठेही करता आलं पाहिजे, हा एक चेंज आहे. सी लँग्वेज मध्ये करता येत नाही. सी प्लस प्लस मध्ये, जावास्क्रिप्ट मध्ये, पायथन मध्ये हे सगळं करता येतं. जावा मध्ये करता येतं. ओके, व्हेरिएबल डिक्लेरेशन फक्त टॉपलाच करायचं असं जर एक रूल असेल आणि एक 50,000 लाईनचा कोड असेल, तर ते कोडिंग करताना बरंच वेळ कन्झ्युम करणारा एक पॉइंट आहे. खूप वेळ जास्त तिथं जाणार. ओके, सो हे सगळं सी प्लस प्लस मध्ये ओव्हरकम केलं गेलं. सी प्लस प्लस हे बिजर्ने स्ट्रॉस्ट्रप यांनी 1979 मध्ये इन्व्हेंट केले. म्हणजे टोटल 8 इयर्सचा डिफरन्स आहे. ओके, 72 नंतर 1979.
7-8 इयर्सचा डिफरन्स आहे. आणि 1979 नंतर 93 मध्ये जावा लँग्वेज, पायथन लँग्वेज हे मार्केटमध्ये आलेत. जावा हे जेम्स गोसलिंग यांनी इन्व्हेंट केलेली लँग्वेज आहे. आणि त्यानंतर पायथन देखील त्याच इयरमध्ये आलेला आहे. ओके, प्रत्येक लँग्वेजचं सिंटॅक्स, यूज केसेस हे वेगवेगळे आहेत. सी लँग्वेज आणि सी प्लस प्लस हे आज देखील इंडस्ट्रीजमध्ये यूज केलं जातं. पण ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट या कॅटेगरीमध्ये न करता ते एम्बेडेड सॉफ्टवेअर्समध्ये, ग्राफिक्समध्ये, गेम डेव्हलपमेंटमध्ये सी प्लस प्लस खूप हेवीली यूज केलं जातं. आणि जे वेबसाईट्स डेव्हलप होतात किंवा बॅकएंडला जे वेबसाईट्सचं काम चालतं, तर तिथं जावा यूज केलं जातं, पायथन यूज केलं जातं. आता मागच्या एका डिकेडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील बरंच बूम मध्ये आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी पायथन ही एक मोस्ट रिकमेंडेड लँग्वेज आहे. आर प्रोग्रामिंग आहे. ओके, जावा स्क्रिप्टनं यूआय, युजर इंटरफेस, युजर एक्सपिरियन्स किंवा मटेरियल डिझायनिंग, रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्स, हे जे सगळं आहे, जावा स्क्रिप्ट एक बेस्ट लँग्वेज आहे. गेम डेव्हलपमेंटला देखील जावा स्क्रिप्ट वापरलं जातं आणि युजर इंटरफेस मध्ये देखील जावा स्क्रिप्ट हे खूप रिच लायब्ररी प्रोव्हाइड करतं. तिथे जावा स्क्रिप्ट यूज करतात. सी प्लस प्लसला बॅकएंडला आणि तसंच जे मशीन हार्डवेअर वरती चिपसेट्स असतात, तर तिथं यूज केलं जातं. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे पण होम ऑटोमेशन असतं किंवा कोणत्याही फर्मचं ऑटोमेशन असतं किंवा फार्मचं ऑटोमेशन असतं. ओके, तर तिथं जे चिपसेट्स असतात मदरबोर्ड वरती, तर तिथं देखील सी लँग्वेज आणि सी प्लस प्लस हे खूप हेवीली यूज केलं जातं. आणि गेम्स आपण जे खेळतो, तर त्याला जे ड्रायव्हर्स लागतात, ग्राफिक्स, तर त्याचं देखील जे कम्प्लीट सेट आहे, त्याला लागणारे जे काय सोर्स लायब्ररीज आहेत, ते कम्प्लिटली सी प्लस प्लस मधनं टाईप केलेले असतात. तर आणखीन एक इम्पॉर्टंट फॅक्टर ह्या CPP चा आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी जनरल टॉपिक्स जसे की व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, कंडिशन चेकिंग, लूपिंग, ॲरे, स्ट्रिंग, मेमरी मॅनेजमेंट, फंक्शन्स हे असणारच आहे. तर हे CPP मध्ये आपल्याला जर प्रॉपरली, कॉन्फिडेंटली, विदाउट एरर्स इम्प्लिमेंट करता येत असतील, तर आपलं जे प्रोग्रामिंग करण्याचं जे स्पीड आहे ते देखील इम्प्रूव्ह होतंय आणि आपण इंडिपेंडंटली कोडिंग देखील करू शकतोय. आपल्याला रूल्स आणि प्रोग्रामिंग करण्यासाठी जे लागणारे कीवर्ड्स आहेत, व्हेरिएबल्सना किंवा डेटा टाइप्सना यूज करण्यासाठी असतील, कंडिशन चेकिंगसाठी असतील, ऑपरेटर्ससाठी असतील, इवन स्विच केस किंवा व्हाईल लूप साठी असतील. ओके, एकदा का आपला सिंटॅक्स हा प्रॉपर बाय रूल इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण रेडी असेल, तर जे पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस, जावा, पायथन किंवा स्विफ्ट UI असेल, कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल जगातली, तर ती सहज लक्षात येते. म्हणून जे कोर प्रोग्रामिंग फीचर्स आहेत, हे बऱ्याच वेळेला रिकमेंड केलं जातं की युजिंग CPP हे पहिल्यांदा शिकायला पाहिजे. सो हे एक बेसिक इंटरेस्टिंग हिस्ट्री होती सी लँग्वेज, सी प्लस प्लसची. आता आपल्याला हे कोड इम्प्लिमेंट करून बघायचं आहे. इथं मी पहिल्यांदा हेडर फाईल ऍड करतोय. हेडर फाईल आहे IO स्ट्रीम आणि मेन फंक्शन. ओके, आउटपुट शो करण्यापूर्वी पहिला मी कंपायलरचं इन्स्टॉलेशन कुठं असतं ते दाखवतो. हे सॉफ्टवेअर फ्रीली अवेलेबल आहे गुगल वरती. डेव सी प्लस प्लस असं सर्च केलात की sourceforge.net अशी वेबसाईट आहे, तिथून हे व्हर्जन जे आहे डेव CPP 5.11 ओके, हे डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. आणि हे व्हर्जन इन्स्टॉल केल्यानंतर इथं आपल्याला कंपायलरचं व्हर्जन दिसणार आहे. तर हे कंपायलरचे वेगवेगळे व्हर्जन दिसत आहेत. 4 हे लेटेस्ट व्हर्जन आहे. आणि हे इन्स्टॉल कुठं होतं ते पण दाखवतो. डेव CPP इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झाल्यानंतर सी प्रोग्राम फाइल्स 86 मध्ये हा एक फोल्डर तयार होतो डेव CPP नावानं. आणि याच्यामध्ये min GW64 नावाचा एक फोल्डर तयार होतो.
याच्यामध्ये परत एकदा min.gw32 नावानं फोल्डर तयार होतो. त्याच्या आत बिन नावाने एक फोल्डर तयार होतो. ओके, मी चुकीचे पाथ लावलोय. इथं जीसीसीचं जे इन्स्टॉलेशन आहे ते या बिन नावाच्या फोल्डरला असतं. ओके, सो ह्या पाथला आल्यानंतर gcc.exe नावाची फाईल दिसते. ही जी फाईल आहे हे सी लँग्वेज साठी कंपायलर आहे. C++ साठी देखील हाच कंपायलर आहे. ओके, सो हा जो पाथ असतो हा मी कॉपी करून स्टार्ट बटनला क्लिक करून इथं सर्च करायचं आहे एडिट युजर व्हेरिएबल्स. हे आहे सिस्टम व्हेरिएबल्स. इथं देखील सेटिंग चेंज केलं तरी चालतं. क्लिक करून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये पाथ नावाचा ऑप्शन असतोय. तर इथं एडिटला क्लिक करून न्यूला क्लिक करायचं आहे आणि हे पाथ पेस्ट करून परत एकदा ओकेला क्लिक करायचं आहे. तर हा पाथ सेट केलं नाही तरी देखील डेव सीपीपी मध्ये कोड रन करता येतं. ओके, आपल्याला जर व्हिज्युअल स्टुडिओ कोड किंवा पायचार्म असेल म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी कोड एडिटरचा यूज करून सी लँग्वेजचा कोड C++चा कोड रन करायचा असेल, हा पाथ पहिला सेट करावा लागतो. डेव सीपीपी मध्ये हे सेटिंग करायची गरज नाही. पण समजा व्हीएस कोड मध्ये करायचा आहे, कोड रन करायचा आहे, तर हा पाथ पहिला तिथं सेट करावा लागतो. ओके, आता मी जर स्टार्ट बटन आणि व्हीएस कोड हे ऍप्लिकेशन यूज केलं, ओपन केलो, तर मात्र त्या व्हीएस कोड मध्ये मला सी लँग्वेजचं सेटिंग करणं खूप सोपं आहे. ठीक आहे, आपण काही दिवसानंतर व्हीएस कोड यूज करणारच आहे. मी तुम्हाला तिथं देखील सेटिंग एक्सप्लेन करणारच आहे. करंटली माझ्याकडे व्हीएस कोड अवेलेबल नाही आहे. आपण 1-2 दिवसातच बघूयात. नेक्स्ट म्हणजे हे जे हेडर फाईल असते, तर सी लँग्वेज मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण .h ह्या एक्सटेन्शन हेडर फाईल एंटर करतो. तर सीपीपी मध्ये हे लिहायची गरज नाही. सीपीपीचं जे कोडिंग आहे ते करताना हेडर फाईल्स जे सीपीपीचे आहेत, आयओ स्ट्रीम आहे, आयओ मॅन आयपी नावानं हेडर फाईल आहे, एपस्ट्रीम नावाची एक हेडर फाईल आहे. तर जे C++ हेडर फाईल्स आहेत अशाच हेडर फाईल्सना .h हे एक्सटेन्शन आपण लिहायचं नाहीये. तो सिंटॅक्स नाहीये म्हणून लिहायचं नाहीये. ओके, आणि जे सी लँग्वेजचे हेडर फाईल्स आहेत math.h किंवा string.h जे सी लँग्वेज स्पेसिफिक हेडर फाईल्स आहेत ते देखील सीपीपी मध्ये यूज करता येतात. पण त्यांचा सिंटॅक्स सी लँग्वेजचाच फॉलो करायचा आहे. म्हणजे मला string.h जर इन्क्लूड करायचं असेल तर फक्त स्ट्रिंग असं लिहून चालणार नाही. आपल्याला string.h असंच लिहायला लागेल. तर इथे एक महत्वाचा शब्द आहे, त्याचं नाव आहे स्ट्रीम. ठीक आहे, स्ट्रीम. जे स्ट्रीम हेडर फाईल्स आहेत, तर या स्ट्रीम हेडर फाईल्सना आपण .h हा सिंटॅक्स फॉलो करणार नाहीये. स्ट्रीम ह्या शब्दाचा अर्थ असतो मिक्सचर ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके, बरेचसे ऑब्जेक्ट्स एकत्र प्रोसेस करता येतात, तर त्या कन्सेप्टला स्ट्रीम असं म्हणतात. तर हे देखील मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फीचर्स हे जे फंडामेंटल टॉपिक आहे तर डिस्कस करताना एक्सप्लेन करेन की स्ट्रीम हे नक्की कसं असतं, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नक्की काय असतं, क्लास काय असतं, किंवा स्ट्रीम क्रिएट करायचं कसं असतं, त्याचा सिंटॅक्स काय असतो. सो स्ट्रीम हेडर फाईल्सना एक्सटेन्शन .h हे द्यायचं नाहीये. इथं आणखीन एक लाईन एंटर करावी लागेल, ते म्हणजे नेमस्पेस. नेमस्पेस ह्या शब्दाचं मिनिंग आहे ग्रुपिंग. ओके, नेमस्पेस म्हणजे काय, ग्रुपिंग. किंवा नेमस्पेस म्हणजे काय, कलेक्टिव्हली अ बंच ऑफ कोड इज अ नेमस्पेस. तर C++ मध्ये या नावानं एक नेमस्पेस ऑलरेडी एक्झिस्ट आहे. तसंच आणखीन एक नेमस्पेस आहे, त्याचं नाव आहे नेमस्पेस iOS. ओके, सो असे बरेचसे नेमस्पेसेस आहेत. त्यापैकी आपण std नावाचं नेमस्पेस आत्ताच्या करंट प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करून घ्यायला लागलोय. ओके, तर ह्याचं रिझन असं आहे, आउटपुट शो करण्यासाठी सी लँग्वेज मध्ये जसं प्रिंटएफ आहे तसं C++ मध्ये काउट आहे. तर काउट हे ऑब्जेक्ट आहे. काउट हे फंक्शन नाही आहे. काउट हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट आपण या std नावाच्या नेमस्पेस मधनं इम्पोर्ट करतोय.
आपण देखील एक स्वतःचा नेमस्पेस तयार करू शकतोय. समजा मी इथं टाईप केलं नेमस्पेस आणि या नेमस्पेसला नाव दिलं कॅल्क्युलेटर. तर या कॅल्क्युलेटर नेमस्पेस मध्ये आपण स्वतःचं फंक्शनॅलिटी इन्क्लूड करू शकतो. जसं की इथे एक मी क्लास लिहू शकतोय, अरिथमेटिक कॅल्क्युलेटर. आणि या क्लासमध्ये जे काही डेफिनेशन आहे ते मी इन्क्लूड करू शकतोय. ओके, म्हणजे त्याच्यात मी ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, रिमाइंडर कॅल्क्युलेशन असे फंक्शनॅलिटी ऍड करू शकतोय. किंवा मी इथं सायंटिफिक कॅल्क्युलेटर ह्या नावाने एक कॅल्क्युलेटर क्रिएट करून, तर ह्या क्लासमध्ये देखील मी सायंटिफिक कॅल्क्युलेशन जे आहेत, टेम्परेचर कन्व्हर्जन असेल किंवा जे रिसर्च ओरिएंटेड फंक्शन्स असतील, ग्लोबल स्टँडर्ड्सचे जे काही फंक्शन्स असतील, ते सगळं ह्या क्लासमध्ये टाईप करू शकतोय. असे अजून 100 क्लासेसचं कलेक्शन मी करू शकतोय. सो ओव्हरऑल मी काय केलं, एक ग्रुपिंग केलंय कॅल्क्युलेटरचं. दॅट इज अ नेमस्पेस. तसं स्टँडर्ड ह्या नावाने एक नेमस्पेस आहे, एसटीडी नावाने एक नेमस्पेस आहे. आउटपुट आणि इनपुट हे जे दोन प्रकारचे ऑपरेशन्स प्रोग्रामिंग मध्ये करावे लागतात, ते सी प्लस प्लस मध्ये एसटीडी नावाच्या नेमस्पेस मध्ये डिफाईन करून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं विदाउट नेमस्पेस आउटपुट शो करता येत नाही किंवा इनपुट देखील घेता येत नाही. सो हिअर वी आर रायटिंग सी आउट. नेक्स्ट, हे जे आपण सिम्बॉल यूज केलोय, ओके, लेस दॅन, तर याला ऑपरेटर म्हणायचं. आणि हे बिटवाईज राईट शिफ्ट लेफ्ट शिफ्ट मधलं हे बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आहे. आणि इथं स्लॅश एन स्लॅश टी जे सी लँग्वेज मध्ये एस्केप कॅरेक्टर्स आपण यूज केलेत, तेच सेम यूज करून लाईन ब्रेक देखील करू शकतोय. हा कोड टाईप करून झाल्यानंतर एकदा फक्त कन्फर्म करायचं आहे की जे हेडर फाईलचं जे प्रोग्रामचं फाईल एक्सटेन्शन आहे ते डॉट सीपीपी आहे का, आणि मगच सेव्ह करायचं आहे. तर इथे एक मी नवीन फोल्डर तयार करतो, 2025 B10 CPP. आणि या फोल्डरमध्ये फर्स्ट प्रोग्राम 1.cpp डॉट सीपीपी हे एक्सटेन्शन मी सेव्ह करतोय. आणि तसंच मी कंपाईल आणि रन देखील करतोय. सो इथं आउटपुट आलेलं आहे, हॅलो वर्ल्ड. तर या सेशन मध्ये मी एक्सप्लेन केलंय की व्हॉट इज एक्झॅक्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, difference between procedure object oriented and interpreted programming, syntax to write a C++ program, why to write header files without extension.h, what is namespace, what is code editor, what is compiler, where is compiler, how to set up path of a compiler. आणि हे सगळं आज फर्स्ट डे मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल यूज केस करून बघायचं आहे. फर्स्ट प्रोग्राम टाईप करून रन करायचा आहे. आणि उद्यासाठी कीवर्ड्स, डेटा टाइप्स आणि कंडिशन चेकिंग याचं रिव्हिजन करून क्लासमध्ये यायचं आहे. उद्या आपण बरेचसे प्रोग्राम्स हे लॉजिकल आणि कंडिशन चेकिंग वरती करणार आहे. तर एक रिव्हिजन करून ओके, मग आपण प्रोग्राम्स देखील टाईप करून बघूयात.